आणि यानंतर आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी। राज्यात बोगस औषध पुरवठा करून सर्वसामान्य रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येते। अशात बीड नंतर आता नांदेड जिल्ह्यात देखील बनावट औषध आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे। धक्कादायक बाब म्हणजे ज्या कंपनीने यापूर्वी बनावट औषधं शासकीय रुग्णालयाला पुरवली होती त्याच कंपनीला पुन्हा पुरवठा करण्याची मुभा देण्यात आली आहे। नेमकं सगळं प्रकरण आहे तरी काय पाहूया। राज्यामध्ये रुग्णांच्या आरोग्याशी कसा खेळ सुरू आहे याची धक्कादायक उदाहरणं सध्या समोर येत आहेत। आधी नागपूर, नंतर बीड आणि मग नांदेडच्या शासकीय रुग्णालयातही बनावट औषधांचा पुरवठा केला जात असल्याचं समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। नांदेडच्या जिल्हा रुग्णालयाला पुरवठा करण्यात आलेलं मेक्लाव 625 हे औषध बनावट असल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाच्या अहवालातून समोर आलंय। या औषधाचा पुरवठा लातूरच्या जया एंटरप्राइजेस मधून करण्यात आला होता। नांदेडला सुद्धा बनावट औषधाचं प्रकरण म्हणजे उघडकीस आलेलं होतं। त्यामध्ये सुद्धा आपण FIR दिलेला आहे। त्याच्यामध्ये जया एंटरप्राइजेस लातूर यांच्याकडून पुरवठा झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि जया एंटरप्राइजेसचे परवाने आपण रद्द केलेले होते 2 जानेवारी 2025 पासून। परंतु ते आपण रद्द आदेशास शासनाकडून त्यांनी स्थगिती मिळवलेली आहे। खरं तर जया एंटरप्राइजेसच्या औषध पुरवठ्यावर अन्न आणि औषध विभागानं बंदी घातली होती, पण या आदेशाला शासन स्तरावरच स्थगिती देण्यात आली। या जया एंटरप्राइजेसचा इतिहास काय तेही पाहूया। नांदेडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये गेल्या वर्षी लातूरच्या जया एंटरप्राइजेस कडून औषध पुरवठा करण्यात आला होता। यातील औषध बनावट असल्याचं समोर आलं। या प्रकरणी नांदेडच्या वजीराबाद पोलीस ठाण्यात 19 ऑगस्टला गुन्हा दाखल झाला। पुढे अन्न आणि औषध विभागानं नोटीस देऊन 25 सप्टेंबर 2024 ला जया एंटरप्राइजेसचा विक्री परवाना रद्द केला। 9 ऑक्टोबरला शासनानं आदेश काढून परवाना रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली। त्यामुळे पुन्हा जया एंटरप्राइजेस कडून औषधांचा पुरवठा सुरू झाला। त्यापाठोपाठ विशाल एंटरप्राइजेसचं नावही या प्रकरणात पुढे येतंय। वर्ध्यासह काही जिल्ह्यात विशाल एंटरप्राइजेस नावाच्या कंपनीनं बनावट गोळ्या पुरवल्याचं तपासात समोर आलं होतं। ABP माझाला मिळालेल्या माहितीनुसार विशाल एंटरप्राइजेस नावाच्या कंपनीमागे कोल्हापूरची पाटील नावाची व्यक्ती आहे, तर जया एंटरप्राइजेसच्या पुरवठ्यामागे हेमंत मुळे या व्यक्तीचं नाव समोर आलं होतं। दरम्यान या प्रकरणी विशाल एंटरप्राइजेस कंपनीचे मालक सुरेश पाटील यांनी औषध घोटाळा प्रकरणांमध्ये आपल्या कंपनीचा कोणताही संबंध नसल्याचं म्हटलंय। मी बनावट औषध पुरवठा केलेला नाही आहे। मी ना मॅन्युफॅक्चरर आहे ना मी फक्त पुरवठादार आहे। मी एका ॲक्टिव्हिटीज नावाच्या ठाण्याच्या पार्टीकडून मटेरियल घेतलं। त्याचे सगळे ऑथेंटिक डॉक्युमेंट माझ्याकडे आहे। मी पुरवठा फक्त केलेला आहे, तरी माझ्यावर हे ज्या पद्धतीने चाललंय ते बरोबर नाही। एखाद्याचा धंदा संपवण्याचा विषय आहे। महाराष्ट्रातील वेगवेगळ्या रुग्णालयात बनावट औषधांच्या, खास करून बनावट टॅबलेटच्या पुरवठ्यामागे एक मोठी साखळी असल्याची माहिती समोर आली आहे। या सर्व बनावट औषध घोटाळ्याची सुरुवात होते ती पुरवठादारापासून। त्याचा प्रवास पोचतो तो भिवंडीपर्यंत आणि तिथून उत्तराखंडच्या हरिद्वारपर्यंत। खरं तर इथे औषधांच्या कंपन्या आहेत आणि तिथे औषधं निर्मिती होतात असं दाखवलं जातं, मात्र तिथे तपासल्यानंतर तिथे कंपनीच अस्तित्वात नसते। मग ही औषधं कुठे निर्मित केली जातात याचं मोठं गौडबंगाल आहे। राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये सर्वसामान्य गोरगरीब उपचार घेत असतात। दोषी आढळलेल्या कंपनीलाच पुन्हा कंत्राट देऊन गरिबांच्या जीवाशी का खेळ केला जातोय असा सवाल आता उपस्थित होतोय। सामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कडक कारवाई होईल हीच अपेक्षा। छत्रपती संभाजीनगरहून कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। आणि यानंतर आजच्या दिवसातली एक चर्चेत राहिलेली बातमी पाहू।